12 वर्षानंतर पुन्हा आलाय, पहिल्यांदा आलाय 12 वर्षानंतर। यासाठी अट्टास केला होता, पहिल्यांदा तुकोबरा यांच्या रिंगण सोहळ्याला उपस्थित राहिलाय। तुम्ही तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करताय त्याला 12 वर्ष झालं, कधीच नाही, आज पहिल्यांदा आलात, काय सांगा? एक आनंद आहे। राज्याचा कृषी मंत्री म्हणून राज्यातून लाखो वारकरी इथं हजर आहेत आणि शेवटी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करणे माझं कर्तव्य। खरं तर मी पहिल्यांदा पवारनगरला त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यानंतर काल बेलवाडीच्या रिंगणामध्ये सुद्धा मी होतो आणि आज इंदापूरच्या रिंगणामध्ये आलोय। लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे। अजून उद्या सराटीला मुक्काम आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे जे पालखीमध्ये आमचे सगळे भक्त आमचे सगळे हजर आहेत, त्यांची सेवा, त्यांची कुठे गैरसोय होऊ नये, त्यांची सगळी काळजी घेणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी। त्याप्रमाणे निश्चित प्रकारे एक आज आनंद आहे, इंदापूरला आज या निमित्तानं आलेलो आहे। आपण म्हणला ती गोष्ट खरी, मी 12 वर्ष इथं आलो नव्हतो, पण ह्या वर्षी आलेलो आहे आणि मी निश्चित प्रकारे पांडुरंगाला एकच साकडं घातलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये सगळीकडे चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक येऊ दे, त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद येऊ दे, हीच बळीराजाला मी आपल्या पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे। बोरणे साहेब, काय विशेष कारण आहे? गेले 12 वर्ष तुम्ही कधी नव्हता, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत होता, मंत्री होता, मात्र आज 12 वर्षानंतर तुम्ही पहिल्यांदा या रिंगण सोहळ्याला आलात, सर्वांना भेटलात, सपत्नी फुगडी देखील खेळलात, काय विशेष? फुगडी मी प्रत्येक पालखीमध्ये खेळत असतो। पहिल्यांदा मी सांगतो, मी पवारनगरला पहिल्यांदा हजर असतो, नंतर संसरला असतो, अंतरुणाला पण 3 मुक्काम असतात, 3 मुक्काम अंतरुण आहेत, 3 मुक्काम, आज 5 मुक्काम आपल्या तालुक्यामध्ये असतात, परंतु आता ह्या वर्षी 4 मुक्काम आहेत। अंतरुण्याचा मुक्काम ह्या वर्षी नाहीये, परंतु 3 ठिकाणी हजर असल्यामुळं परत नंतर मी हजर राहिलेलो नाही, परंतु ह्या वर्षी अंतरुण्याचा मुक्काम कॅन्सल झालेला आहे। त्यामुळे आज मी तर सगळ्यांना भक्तगणांना भेटायला जे माझे वारकरी राज्यातून आमच्या बंधू भगिनी हजर आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मी हजर आहे। ऐसा सोहळा स्वर्गी नाही म्हटलं जातं, आज स्वतःच्या पत्नीसोबत फुगडी खेळण्याचा आनंद झाला, शेवटी आनंद आहे आयुष्यामध्ये। मी नेहमी म्हणतो आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो, आनंद आपण जेवढं पुढच्याला देऊ तेवढा आनंद आपल्याला मिळतो। त्याप्रमाणे आज सगळ्या इथं वारकऱ्यांच्या बंधू भगिनी बरोबर आमचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष या सगळ्यांबरोबर खेळल्यानंतर मला एक आनंद होतो। शेवटी आयुष्यामध्ये कुठेतरी समाधान असले पाहिजे आणि निश्चित प्रकारे आम्ही सगळे समाधानी आहोत। फक्त आम्ही आता वर ढगाकडे आम्ही लक्ष ठेवू नये की पाऊस लवकर यावा, हीच आम्ही वाट पाहतोय। काय साकडे विठ्ठलाला साकडं लवकर धोधो पाऊस येऊ दे, सर्वदूर पाऊस येऊ दे। इंदापुरात 2 स्टेडियम दिसत आहेत, एक मुख्यमंत्र्यांचा, एक तुमचा। मी ह्याच्यावरती काय लक्ष, मुख्यमंत्री हे माझे बॉस आहे, त्यामुळे उलट मला आनंद आहे। मुख्यमंत्री आणि मी एकत्रच आहे, त्यामुळे काही अडचण नाही। आषाढी एखादीला बघ, अजून माझा मी प्लॅन केलाय, पण दुसरा जर कार्यक्रम असला तर बहुतेक कसं असतं, सगळे मुख्यमंत्री सगळे मंत्री असतात, त्यामुळे मग इतरांनी इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेलं बरं। इंदापुरातील बॅनरबाजीवरून एकमेकाचं श्रेय घेण्याचं काम चालू मला काहीच माहित नाही बॅनरबाजी। मी आता चालू, मी बॅनर अजून बघितले पण नाही सगळे, मी अजून सगळे बॅनरच बघितले नाहीत। आणि बॅनरबाजीचं श्रेयाचं काय, ज्याच्यावर लोक प्रेम करतात त्याचं बॅनर लावतात। आज आपण वारकरीचं, आज आपला इंदापूरचा दिवस जरी चांगला असेल, तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय। 30 महाराष्ट्रात 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाईल।